खेड तालुक्यात धो-धो विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी। काही ठिकाणी मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस। ग्रामीण भागातील ओढे नाले तुडुंब। रविवार दिनांक 28 रोजी दुपारनंतर चाकण आणि राजगुरुनगर शहरांना पावसाने झोडपले। पुणे नाशिक महामार्ग झाला जलमय। पुन्हा गटारे तुंबल्याने रस्त्यावरून जाताना वाहन चालकांची त्रेधा तिरपेट। नागरिकांचे हाल। मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर बरसल्या सरी। पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान। पावसामुळे वातावरणात थंडावा। उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा। खेड तालुक्यातील 31 जलजीवन मिशन योजनेच्या महावितरण कामांसाठी 2.71 कोटी रुपयांची मंजुरी। ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय। आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश। खेड तालुक्यातील भोरगिरी, गोसासी, गुळाने, येनवे बुद्रुक, वहिनकरवाडी, नायफड, परसूल, साबुर्डी, शेलगाव, शेंदुर्ली, वेताळे, वडगाव तर्फे खेड, वाकळवाडी, वाळद, वाशेरे, येनवे बुद्रुक, आखरवाडी, अनावळे, आसखेड बुद्रुक, औंढे, गारगोटवाडी, गोरेगाव, कासारी, कोहिंडे खुर्द, पाभे, वावगाव, वाघू, वहागाव या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याची आमदार बाबाजी काळे यांची माहिती। सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत जलजीवन मिशनच्या महावितरण कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 28 गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या 31 कामांसाठी निधी मंजूर। आरोपींच्या शोधात गेलेल्या विजी पथके यांनी कौशल्याने तांत्रिक तपास करून तत्काळ 12 तासाच्या आतमध्ये आरोपी आशिष नंदू गवारे व त्याचे जे 4 अनोळखी साथीदार होते त्यामध्ये आनंद गौरव कांबळे वय 20 राहणार चिंचवड, अर्जुन बळीराम पात्रे वय 27 राहणार चिंचवड, गणेश सोमनाथ पात्रे वय 21 राहणार चिंचवड व एक विधी संघर्षित बालक अशा सर्वांना आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यावरून आम्ही मग त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आणि त्यांनी आशिष नंदू गवारे यांनी सदर गुन्ह्यात जे वापरलेले अग्निशस्त्र होते ते अवैध अग्निशस्त्र त्याकडून जप्त करण्यात आलेले आहे। तसेच गुन्ह्यात त्यांनी येताना जाताना जी रिक्षा वापरली होती त्या रिक्षाचाही त्याच्यावर हस्तगत केलेली आहे। मोई गावात वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून 26 जून रोजी पहाटे झालेल्या गोळीबारातील आरोपींना म्हाळुंगे MIDC पोलिसांनी 12 तासांच्या आत ठोकल्या बेड्या। मुख्य आरोपीसह 4 जण अटकेत। सुरेश विष्णू गवारी वय वर्ष 60 राहणार मोई यांच्या फिर्यादीनंतर त्यांचा चुलत नातू आशिष नंदू गवारी वय वर्ष 21 राहणार बिजलीनगर झोपडपट्टी वाल्लेकरवाडी चिंचवड याच्यासह आनंद गौरव कांबळे वय वर्ष 20 राहणार दत्तनगर चिंचवड, अर्जुन बळीराम पात्रे वय वर्ष 27 राहणार चिंचवड, गणेश सोमनाथ पात्रे वय वर्ष 21 राहणार चिंचवड आणि एका विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात। सुरेश गवारी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी पळून जाताना दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांगरे वस्तीतील एका किराणा मालाच्या दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याचेही पोलीस तपासात समोर आले। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले अवैध पिस्तूल आणि रिक्षा पोलिसांनी जप्त केली। IAC इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने CSR निधीतून जय गोमाता प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ गोशाळा, भीमाशंकर, कान्हेवाडी आणि पाईटसाठी अद्ययावत पशुधन रुग्णवाहिकेचे लोकार्पण। अद्ययावत सुविधा असलेली खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ही पहिलीच पशुधन रुग्णवाहिका असल्याची माहिती। या रुग्णवाहिकेमुळे परिसरातील पशुधनाला वैद्यकीय सेवा मिळण्यास गती। श्री समर्थ गोशाळा, भीमाशंकर येथे आयोजित सार्वजनिक लोकार्पण सोहळ्यात IAC इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कायदेशीर प्रमुख अनिल कुंभार, कंपनी सचिव चंदन क्षीरसागर, अन्सन इंटेलेक्च्युअल सर्व्हिसेसच्या सोनाली रुके, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक मांडेकर, बाबाजी कौटकर यांची उपस्थिती। कार्यक्रमात ॲडव्होकेट निलेश आंधळे यांच्या हस्ते गोशाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। जय गोमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शंकर कौदरे, निर्गुण कुंभार, रामा कोकरे आदी कार्यकर्त्यांनी आभार मानले। पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत आहे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम। आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरुनगर येथे आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाळे यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ। राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकांचे लसीकरण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट।
रविवार दिनांक 28 रोजी राजगुरुनगर आरोग्य मंदिरांतर्गत 42 बूथमधून 9,322 बालकांना दिली लस. ग्रामीण भागात पुढील 3 दिवस घरोघरी जाऊन करणार लसीकरण. प्रवासात असलेल्या बालकांसाठीही विशेष पथकांमार्फत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची प्रशासनाची माहिती. लसीकरणासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वंदना वसावे आणि जिल्हा समूह संघटक कीर्ती तागड यांची पर्यवेक्षकीय भेट. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने तसेच राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगरसेविका सुप्रिया पिंगळे, आशा गुंडाळ तसेच केशव अरगडे यांची उपस्थिती.